अध्यक्ष महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातून सन्मान्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी, त्याचबरोबर सन्मान्य सुधीर मुनगंटीवारजी आणि सन्मान्य विधिमंडळातील सदस्य राधाकृष्ण विखे पाटीलजी, जयकुमार गोरेजी, राजू पारवेजी, राहुल कुलजी आणि भुयारजी या सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी आरोग्य विभागाच्या संदर्भात काही या ठिकाणी मुद्दे उपस्थित केले। त्याचं उत्तर देण्याचा मॅक्झिमम मी प्रयत्न करत आहे। काही जर राहिला असेल तरी त्या संदर्भात पत्राच्या माध्यमातून सुद्धा देण्याची किंवा माझ्या दालनात कधीही कोणी येऊन भेटून चर्चा करून प्रश्न सोडवण्याची माझी निश्चितच तयारी राहील, हा सुद्धा मी या निमित्ताने विश्वास देऊ इच्छितो। सन्मान्य मुनगंटीवारजींनी प्रामुख्याने कोरोना काळातील सरकारने मृत्यूची नोंद लपवली असेल किंवा उपचार न मिळाल्यामुळे मृत्यूची संख्या वाढली आणि सरकार उपाययोजना अपुऱ्या पडल्या, अशा संदर्भाने आपले विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत। अध्यक्ष महोदय, मी या निमित्ताने सांगू इच्छितो की एक तर मला असं वाटतं की आम्ही स्वतः काही म्हणण्यापेक्षा सुधीर भाऊ, आपण अत्यंत, मी आपला खूप आदर करतो आणि मला असं वाटतं की हायकोर्ट जे आहे हे हायकोर्ट ना कुणाचं आहे, ना तुमचं आहे, ना आमचं आहे, ना कुठल्या पक्षाचं आहे। हायकोर्टचं मी वाक्य वाचून दाखवतो। त्यांनी चीफ जस्टिस बेंच डिस्पोजेस ऑफ कपल ऑफ कोविड मॅनेजमेंट रिलेटेड PILs, त्यामध्ये लिहिले वी डोंट वॉन्ट टू रिपीट ऑफ एप्रिल 2021 दोज डार्क डेज, वी लेट आवर गार्ड डाऊन। आणि महत्त्वाचं वाक्य असं सांगितलं की बट वी हॅव नो हेजिटेशन टू से महाराष्ट्र वॉज अ पायनियर इन टॅकलिंग द सिच्युएशन ऑफ कोविड। हे कोविडच्या संदर्भात हायकोर्टनी केलेलं महाविकास आघाडी सरकारचं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं केलेलं कौतुक आहे, हे मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो। आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय, WHOनी सुद्धा या ठिकाणच्या धारावी मॉडेलबद्दल मुंबईमध्ये उत्तम पद्धतीनं कसं काम केलं आणि कशा पद्धतीनं कोविड एवढ्या मोठ्या 1.25 कोटी लोकवस्ती असलेल्या या मुंबईमध्ये कसं हँडल केलं याबद्दलचं सुद्धा निश्चित प्रकारे कौतुक उद्गार काढण्यात आलेले आहेत। आणि त्यामुळं यामध्ये कोविडच्या संदर्भात कशा पद्धतीनं आपण हाताळणी केलेली आहे या सगळ्या बाबी मला वाटतं इन जनरल महाराष्ट्राच्या जनतेला यासाठी माहिती आहेत की महाराष्ट्राने, मी पुन्हा पुन्हा सांगेल, या ठिकाणी बऱ्याचदा मी सांगितलं की जे काही कोविडच्या संदर्भात नोंदणी असेल, म्हणजे जे काही पॉझिटिव्ह केसेस झाल्या असतील त्याचं रजिस्ट्रेशन असेल, त्याचबरोबर मृत्यूच्या संदर्भातील आकडेवारी असेल, याबाबत मी अतिशय प्रामाणिकपणे सांगेल की महाराष्ट्रामध्ये 100% जर काही महत्त्वाचा विषय असेल तर ती ट्रान्सपरन्सी आणि ऑनेस्टी, कुठल्याही परिस्थितीत पारदर्शकता आणि अध्यक्ष महोदय प्रामाणिकतेला कुठेही आम्ही तडजोड केलेली नाही। म्हणजे जे काही खरं चित्र असेल ते सांगण्याचा प्रयत्न केला। जरी महाराष्ट्र पहिल्या दिवसापासून 9 मार्च 2020ला ज्यावेळी पहिला रुग्ण आला तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्र हा नंबर 1चं राज्य आहे, मग ते सगळ्यात जास्त संख्यामध्ये असेल किंवा मृत्यू 1,40,000 असेल, परंतु आम्ही लपवण्याचं कारण नाही। हे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या जाणीवपूर्वक सूचना आणि जाणीवपूर्वक त्यांचा विचारधारा होती आणि त्याचं सुद्धा अंमलबजावणी या ठिकाणी आम्ही करण्यामध्ये कुठेही कमी पडलेलो नाही। अध्यक्ष महोदय, मी अगदी ओझर तर सांगेल, फार जास्त वेळ घेऊ इच्छित नाही, पण अध्यक्ष महोदय हे जे काही केलं त्यामध्ये म्हणजे पायनियर स्टेट, म्हणजे आम्ही अनेक देशाला आणि अनेक राज्यांना मार्गदर्शक अशा अनेक गोष्टी महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे, नेहमी करत आलेले अनेक विषयांमध्ये केलंय। आणि कोविडमध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक असे निर्णय की ज्यामध्ये निश्चित प्रकारे ह्या गोष्टी झालेल्या आहेत। टास्क फोर्स महाराष्ट्रामध्ये पहिलं आपण सुरू केलं, देशाने
लॉकडाऊन नंतर केलं, पण देशात पहिलं लॉकडाऊन जे काही झालं ते महाराष्ट्राने केलं. टास्क फोर्स आपण केलं. टास्क फोर्सच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल, उपचाराची अत्यंत स्टँडर्ड पद्धती ही सर्वदूर अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्हा रुग्णालय असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल अध्यक्ष महोदय, त्या सगळ्या ठिकाणी सर्व समान सगळीकडे एकच ट्रीटमेंट प्रोटोकॉल होता, ते करण्याचं काम अध्यक्ष महोदय करण्यात आलेलं आहे. अध्यक्ष महोदय सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे एक 3 टियर स्ट्रक्चर ज्याला म्हणू, CCC, DCHC, DCH, हे जे काही आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीज करण्यात आल्या, त्या ICMRनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राने नंबर 1 ला करून त्याची अंमलबजावणी व्यवस्थित केली. डॅशबोर्ड व्यवस्थित होते. सगळ्यात अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी सांगू इच्छितो की डिसेंट्रलायझेशन ज्याला म्हणू आपण, की अध्यक्ष महोदय सगळे जे काही अधिकार आहेत, सुधीर भाऊ, मी तुम्हाला दाव्याने सांगेल 95%, 96-97% काम हे अधिकार सुद्धा आणि निधी सुद्धा ही डिसेंट्रलाइज पद्धतीने खाली देण्यात आली होती. म्हणजे आरोग्य विभागाने कुठली खरेदी करण्याच्या भानगडीत कुठलंच पडलेलं नाही किंवा काही काम केलेलं नाही. यामध्ये अध्यक्ष महोदय एक तर DPC ला पैसे दिले, SDRF ला पैसे दिले आणि त्या माध्यमातून मोठ्या पद्धतीनं त्यांना अधिकार दिले, कलेक्टर्सला, कमिशनर्सला, आणि त्यांना पूर्ण अधिकार देऊन सगळ्या गोष्टी खाली सोपवण्यात आलं, जेणेकरून अध्यक्ष महोदय कुठल्याही गोष्टीला दिरंगाई होऊ नये आणि कोविड सारख्या महामारीमध्ये कुठेही अडचण येऊ नये अशी पण एक महत्त्वाची उपाययोजना करण्याचं काम गतिमान पद्धतीने हा निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आले. अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी सांगू इच्छितो की 3T प्रिन्सिपल सुरुवातीला जे आहे, ट्रॅकिंग ट्रेसिंग ज्याला म्हणतो आपण, 1T टेस्टिंग आणि ट्रीटमेंट, या अनुषंगाने मोठ्या पद्धतीनं काम केलं. ट्रॅकिंग ट्रेसिंगच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की जवळजवळ आमच्याकडे छोटे छोटे जे काही एक चमू तयार करण्यात आले होते की ज्यामध्ये घराघरात जाऊन माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या माध्यमातून 12 कोटी लोकांपर्यंत जाण्याचं महत्त्वाकांक्षी काम महाराष्ट्र सरकारमध्येच त्या ठिकाणी झालं. आणि माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांची ही स्वतःची एक ब्रेन चाइल्ड ज्याला म्हणू आपण, त्यांच्या स्वतःच्या कल्पनेतून हे राबवण्याचं काम या ठिकाणी निश्चित प्रकारे करण्यात आलेलं आहे. अध्यक्ष महोदय टेस्टिंगच्या हद्दीपर्यंत मी या ठिकाणी सांगेल, देशामध्ये सगळ्यात जास्त टेस्टिंग करणारं राज्य, 6,87,00,000 एवढी टेस्टिंग या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय करण्यात आलेली. आणि फक्त अध्यक्ष महोदय 2 लॅब्स होत्या, एक कस्तुरबा, एक सेंट्रल गव्हर्नमेंटची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, आणि अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी या 2 लॅबच्या अनुषंगाने आता 650 लॅब सुधीर भाऊ आपल्याकडे आहेत महाराष्ट्रामध्ये. 650 लॅब्सच्या माध्यमातून 6,87,00,000 आपण टेस्टिंग करण्यात आलेली आहे. आणि मी या निमित्ताने एक सांगेल की सगळ्यात मोठं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुद्धा या ठिकाणी स्वतःच्या भाषणामध्ये मान्य केलं की देशाच्या एकूण बेड्सपैकी 25% बेड्स हे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे सुधीर भाऊ तुम्ही कौतुक केलं पाहिजे असं मला वाटतं, कारण तुम्ही फार प्रामाणिक आहेत, तुम्ही फार खरं आणि सत्यवादी आहेत. आणि त्यामुळे जिथे प्रधानमंत्री सांगतात की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यावेळी तुमच्याकडून हे वाक्य मला योग्य वाटत नाही की महाराष्ट्र कोविडमध्ये सरकार कमी पडलं, त्यामुळे मृत्यू वाढले, त्यामुळे आपण कमी सगळ्या गोष्टी झाल्या. ह्या काही गोष्टी मला असं वाटतं की प्रधानमंत्र्यांच्या लाईनमध्ये आपण सांगितलं पाहिजे की नाही, हायकोर्टच्या लाईनमध्ये सांगा, प्रधानमंत्र्यांच्या लाईनमध्ये सांगा, असं मला तुमच्याकडून काही कौतुकाची अपेक्षा आहे. बघा आता अपक्ष आमदार सांगतायत ना, अपक्ष आमदार, त्यामुळं माझं असं मत आहे की ह्या गोष्टी आपण अध्यक्ष महोदय याची पण नोंद घेतली पाहिजे की आपण सगळ्यात जास्त टेस्टिंग लॅब्स या सगळ्या गोष्टी बेड्सच्या मध्ये जवळजवळ विलगीकरण हा जो शब्द आहे, हे जे नवीन नवीन शब्द आलेले आपल्यालाही माहिती आहे, तर या सगळ्या अलगीकरण विलगीकरण ह्या फार थोड्या होत्या, पण आता 4.5 लाखच्या वर आपल्या आहेत. 1.5 लाखाच्या वर ऑक्सिजन बेड्स आहेत, 38,000च्या वर ICU बेड्स आहेत. आणि एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आपण केलं. मोठ्या पद्धतीनं डॉक्टर्स आणि संपूर्ण पॅरामेडिकल स्टाफ नेमण्याचं काम सुद्धा
HR सुद्धा होय 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 होय. आणि त्याचबरोबर मला हे सांगायला मनापासून समाधान आहे की मेडिसिनच्या संदर्भात मग रेमडेसिवीर एम्फोटेरिसिन बी एवढं कमतरता होती तरी सुद्धा त्याचं प्रॉपर रॅशनिंग करून कुठेही कुणाला कमी पडू दिलं नाही अध्यक्ष महोदय, हे सुद्धा मला या निमित्ताने सांगायचं आहे. ऑक्सिजन मॅनेजमेंटच्या हद्दीपर्यंत दिल्लीमध्ये आपण बघितलं की काही ऑक्सिजन अभावी पेशंट्स मृत्यू झाल्याचं, पण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त केसेस असताना सुद्धा एकही मृत्यू ऑक्सिजन अभावी झाला असं अजिबात झालं नाही. हे सुद्धा निश्चित प्रकारे ऑक्सिजन मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय केलेलं काम आहे, हे मला या निमित्ताने जाणीवपूर्वक आपल्याला सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण जे मी म्हणालो की पुरोगामी राज्य महाराष्ट्र आणि अनेक मार्गदर्शक गोष्टी देशाच्या दृष्टिकोनातून राज्यांनी केल्या, त्यामध्ये अनेक कॅपिंग्स आज 80-20च्या बाबतीत सुधीर भाऊ तुम्हाला मी खोटं नाही सांगत, मला स्वतः उपमुख्यमंत्री दिल्ली सरकारचाही फोन आला होता की आपण प्रायव्हेट हॉस्पिटल्सचे 80% बेड्स इपिडेमिक डिझीज ऍक्ट आणि डिझास्टर मॅनेजमेंटच्या ऍक्टच्या माध्यमातून आपण ताब्यात घेतले आणि त्याच्यावर नुसते ताब्यात घेतले नाही तर त्याच्यावर अमुकच रेट्सनी तुम्ही लावलं पाहिजे याच्याबाबतचं कॅपिंग करण्याचा निर्णय सुद्धा महाराष्ट्र पहिल्यांदा घेतला आणि त्यामुळं 4,500 साधारण बेड्स, 7,500 ICU बेड्स, व्हेंटिलेटर विथ ICU 9,500 या सुद्धा जे काही कॅपिंग असेल किंवा एवढंच नाही HRCT लोक सुरुवातीला सुधीर भाऊ किंवा देवेंद्र भाऊ तुम्हाला या ठिकाणी विरोधी पक्ष नेते या ठिकाणी सांगू इच्छितो की 10-20 हजार रुपये HRCTला घेत असायचे आणि काही घेत असायचे, तर त्यामुळे त्याचे पण कॅल्क्युलेशन करून 2200च्या वर घेता कामा नये याबाबतचा निर्णय सुद्धा घेतला. जे मास्क सुधीर भाऊ आपण घातलेला आहे तो N95 मास्क अक्षरशः 300 रुपयाला विकला जायचा, पण त्याच्यामध्ये कधीही कुठं घडलं नाही. कॉस्टची गव्हर्नमेंटची टीम पाठवली आपल्या सेल टॅक्स डिपार्टमेंटची GSTची आणि त्याचं मूल्यमापन करून की हे 11 रुपयाच्या वर घेता कामा नये आणि त्यामुळं 11 रुपये ही त्याची कॉस्टिंग आहे, आम्ही त्याला 19 रुपयाच्या वर घेता कामा नये N95. हे केलं एकाच उद्देशाने की सामान्य माणसाचा खिसा कापता कामा नाही किंवा त्याला झळ पोचता कामा नाही अशा पद्धतीनं. मग प्लाझ्मा असेल अनेक गोष्टींमधले मी या निमित्ताने सांगेल की या सगळ्या गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम केलं आणि मी जबाबदारीने सांगेल की ऑडिटर म्हणजे बिल दिल्यानंतर ऑडिटरनी सही केली पाहिजे की हे बिल योग्य आहे, त्यानंतरच ते बिल पालकांजवळ देऊन त्यांनी पेमेंट केलं पाहिजे, हे सुद्धा निकष लावले, नियम लावले आणि माननीय मुख्यमंत्री सुद्धा याचा सातत्याने आढावा घ्यायचे. दर आठवड्याला VC वर सगळ्या अधिकाऱ्यांनाही सांगायचे, आम्ही त्यातून सांगत असायचो की कुठल्याही परिस्थितीत यामध्ये जर कोणी घोटाळा केला तर त्या अधिकाऱ्यांना किंवा त्या हॉस्पिटलला सोडू नका. आणि मी या ठिकाणी जबाबदारीने स्टेटमेंट करू इच्छितो की 36 कोटी रुपये या ऑडिटरच्या नेमणुकीमुळे या ठिकाणी देवेंद्रजी आपण म्हणजे जास्तीचे बिल जे गेले असते ते रोखले आणि ते तेवढे पैसे आपण निश्चित प्रकारे आपल्या ऑडिटच्या माध्यमातून त्या ठिकाणी रोखू शकलेलो आहे. मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही युनिव्हर्सल करण्याचं काम महाराष्ट्र सरकारने एकट्याने केलेलं आहे. यामध्ये देशामध्ये एकमेव राज्य आहे की 12 कोटी लोक हे आपण या ठिकाणी इन्शुर्ड केलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातूनचं काम आपण करत आहोत. त्या दृष्टिकोनातून 1000 हॉस्पिटलच्या माध्यमातून सुद्धा सेवा या ठिकाणी इन्शुरन्सच्या माध्यमातून देत आहोत. जवळजवळ कोविडमध्ये सुद्धा 70% पेशंट्स आपण वेगवेगळ्या माध्यमातून मग ते कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल असो, मेडिकल एज्युकेशनचे हॉस्पिटल असो, आमचे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स असो किंवा MJP JYचे हॉस्पिटल्स असो, या माध्यमातून जवळजवळ ॲडमिटेड पेशंटपैकी 70% पेशंट आपण या माध्यमातून करण्याच्या दृष्टिकोनातून आणि फ्री ट्रीटमेंट देण्याच्या किंवा या एका कॅपिंगच्या दृष्टिकोनातून ट्रीटमेंट देण्याच्या दृष्टिकोनातूनचं काम केलं आहे. आपण विरोधी पक्षनेते आपण सांगितलं म्युकरमायकॉसिसच्या संदर्भात आपली मदत झाली नाही, पण मी या निमित्ताने सांगू इच्छितो म्युकरमायकॉसिस हे या बाबतीत आपण सरकारी दवाखान्यामध्ये तर फ्री होतच 100% ट्रीटमेंट सार्वजनिक रुग्णालयांमध्ये, परंतु महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे जेवढे काही हॉस्पिटल होते त्यातले 191 हॉस्पिटल आम्ही डेडिकेटेड केले होते म्युकरमायकॉसिससाठी की ज्यामध्ये ENT स्पेशलिस्ट असतील किंवा फेशियलचे गोष्टी असतील या सगळ्या गोष्टींसाठी आणि एम्फोटेरिसिन B सारखं महागडं औषध जे 100, 60, 70 असे द्यावे लागायचे, 6-6 हजार रुपयाला एक औषध असायचं, एक इंजेक्शन असायचं, हे सगळे फ्री देण्याचं काम अध्यक्ष महोदय केले. 21 कोटी रुपये
फक्त म्युकर मायकॉसिसच्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय खर्च केले, परंतु लोकांना त्याची झळ पोचू दिली नाही, हे मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो. आणि त्यामुळे म्युकर मायकॉसिसकडे दुर्लक्ष केलं त्या पेशंटकडं असं म्हणणं योग्य नाही, असं मी आवर्जून विरोधी पक्ष नेते आमचे स्नेही मित्र देवेंद्र फडणवीसजींना या निमित्ताने सांगू इच्छितो. मोठ्या पद्धतीनं जे मार्गदर्शक काम केलं, जम्बो हॉस्पिटल असतील, फील्ड ज्याला हॉस्पिटल म्हणू, हजार बेडचे हॉस्पिटल या ठिकाणी 9 मुंबईसारख्या ठिकाणी केले, पुण्यासारख्या ठिकाणी केले आणि जेवढ्या ठिकाणी गरजेचे होते त्या ठिकाणी केले. जिथे गरज नव्हती तिथे केलं नाही. मला वाटतं आपल्या बोलण्यातून असंही आलं की मुंबई पुण्याच्या पुढे आपण फील्ड हॉस्पिटल्स नेलेच नाही, तर ज्या ठिकाणी गरज होती त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे अध्यक्ष महोदय केलेला आहे. मी या निमित्ताने सर्व माझ्या विधिमंडळातील आमदार महोदयांचं, सगळ्या सदस्य महोदयांचं सुद्धा आभार मानेल. कारण ज्यावेळी आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी आमदार निधी दिली आणि त्यातले काही पैसे 1 कोटी रुपये वाढून कोविडसाठी खर्च करावे असं सांगितलं, तर त्यासाठी खूप मोठ्या मनाने ॲम्ब्युलन्सेसमध्ये त्या ठिकाणी लोकांनी ॲम्ब्युलन्सेस खरेदी करण्याच्या दृष्टिकोनातून विधिमंडळातील आमच्या सगळ्या सन्माननीय सहकाऱ्यांनी मोलाची मदत केली. आज जवळजवळ ॲम्ब्युलन्सेसचे 1000 गव्हर्नमेंटकडून तर खरेदी केलीच केली, पण आमदार निधी असेल किंवा CSR फंड असेल, यातून आता जे काही एक ॲम्ब्युलन्सचं एकूण मानक आहे की आपल्याला एकूण पॉप्युलेशनला किती ॲम्ब्युलन्सेस लागतात, त्याच्यापेक्षा सुद्धा सरप्लस आपण ॲम्ब्युलन्सेस निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे अध्यक्ष महोदय ते या सगळ्या पार्श्वभूमीवर इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून मदत झालेली. आम्ही सगळ्यामध्ये आदरणीय आमचे नेते शरद पवार साहेबांनी खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचा विचार, त्यावेळी आम्ही खूप लहान असताना 10वी 11वीत असेल आणि त्यावेळी जे लातूरमध्ये भूकंप झाला होता, मी या ठिकाणी सांगतो जबाबदारीने की साधारण 8व्या 5व्या तासाला ते त्या ठिकाणी आले, स्वतः बघितली परिस्थिती आणि त्या ठिकाणी त्याच दिवशी रात्री मुक्कामही केला, परिस्थिती बघितली आणि ज्याला आपण म्हणू की लीड फ्रॉम फ्रंट ज्याला म्हणतो, स्वतः पुढाकार घेऊन काम करण्याचा जो नेतृत्वाचा महत्त्वाचा गुण असतो, त्या नेतृत्वाच्या गुणाचं खऱ्या अर्थाने प्रेरणा घेऊन आम्ही सातत्याने या सगळ्या राज्यामध्ये जिथं जी परिस्थिती असेल ती परिस्थिती बारकाईने अभ्यास करून तिथं जी काही गरज असेल, मग भयभीत झालेले आमचा स्टाफ असेल, त्यांना बाहेर काढण्याचं असेल, त्यांना प्रोत्साहन देण्याचं असेल, मेडिसिनचं असेल, इक्विपमेंटचं असेल, या सगळ्या दृष्टिकोनातून जी फील्डवरची परिस्थिती आहे ती पाहून निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून तत्परतेने आम्ही या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं काम करू शकलो. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की मृत्यू लपवण्याच्या दृष्टिकोनातूनचा काही महत्त्वाचा मुद्दा आदरणीय विरोधी पक्षनेत्यांनी सांगितला. मी या निमित्ताने सांगेल की एप्रिल आणि मे च्या 2 महिन्याच्या आकडेवारी आपण दिली की बाबा 60,000 त्या ठिकाणी एप्रिल व मे मध्ये मृत्यू झाले आणि 26,000 दाखवले. तर अध्यक्ष महोदय मी एवढंच सांगेल की यामध्ये हे आकडे जरी 2 महिन्याच्या दृष्टिकोनातून खरे असतील, पण मला एक सांगायचं की कुठलाही साधारण मृत्यू तो त्याच मृत्यू आपल्या कुणाच्याही घरात झाला की आपण लगेच जाऊन नोंदवतो असं नाहीये. मृत्यूचा नोंद ही कधीही काही दिवसांनी सोयीनी जाऊन नाही त्याच दिवशी होईल असं नसतं. नाही, अध्यक्ष महोदय माझं एवढंच म्हणायचं की आपण साधारणपणे जन्म मृत्यूचा जो कायदा आहे त्या अनुषंगाने 1 जानेवारी ते 31 डिसेंबर अशा पद्धतीनं वर्षभरामध्ये साधारण आपल्या देशामध्ये त्या कायद्यानुसार जे काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा अभ्यास आहे, साधारणपणे 5.3 हजाराला 5.3 अशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय साधारणपणे मृत्यूचा दर आहे आपल्या ह्याच्यात. तर आपण जर सप्टेंबरपर्यंतचा जरी अभ्यास केला, आपण आता डिसेंबर सप्टेंबरपर्यंतचे आकडे साधारण 5,30,000 मृत्यू हे मृत्यू कायद्याप्रमाणे असायला हवे. ते साधारण सप्टेंबरचा आकडा मी विरोधी पक्षनेते आपल्याला सांगू इच्छितो 6,22,000 आहे. 5,30,000 असायला पाहिजे, 6,22,000 आहे. आणि त्यामध्ये आमच्या जे काही साधारणपणे ह्याचे जे मृत्यू आहेत आपल्या कोविडचे ते 85,000 आम्ही दाखवलेले आहेत. आणि म्हणून मग साधारण 5,000चा जो डिफरन्स येतो त्यामध्ये मी सर्व सन्मान्य सभागृहाच्या सदस्यांना आणि सभागृहाला सांगू इच्छितो की बरेच देवेंद्रजी कसे असतात की HRCTनी डिटेक्ट केलं आणि ट्रीटमेंट सुरू केली. कोविड ॲपमध्ये किंवा कोविन ॲपमध्ये मृत्यू कधी नोंदला जातो, जर तो पॉझिटिव्ह असेल तर तो नोंदला जातो. HRCTचा निदान झालंय,
ट्रीटमेंट झाली आणि मृत्यू झाला तर तो नोंदवल्या जाईलच असं कधी कधी होत नाही, किंवा अँटीजन टेस्ट किंवा ह्याच्या ह्यानी नोंद झाला तरी होत नाही. आणि काही त्या ठिकाणी कोविड पॉझिटिव्ह आहेत परंतु त्याच्यानंतर अध्यक्ष महोदय इतर कारणांनी नोंद झालेली तरी ते झाले नाही. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा जर ताळमेळ बघितला तर निश्चित प्रकारे सगळे आकडे जुळतात. आणि माझी कधी पण सन्मान्य देवेंद्रजींबरोबर बसायला तयारी आहे, आपली कधी पण बसूया. तुम्ही बाहेर होतात त्यावेळी मी अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत मृत्यूच्या नोंदबद्दल आणि नोंदणी ज्याला म्हणू आपण की बाबा पॉझिटिव्ह आहे आणि नोंदणी झाली नाही याबद्दल आमची कधी बसण्याची तयारी आहे. आणि त्यामुळं मी एवढं सांगेल की आपला हा जो काही आक्षेप आहे तो जरा आपण थोडा मागे घ्यावा आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला जरा आपल्याला एवढंच सांगायचं की त्या बाबतीत या सगळ्या. दुसरं महत्त्वाचं एक सांगायचं की आता 50,000 रुपये देण्याचं जे हायकोर्टाने सूचना केली तर त्यामध्ये ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. 25,000 लोकांना अध्यक्ष महोदय फॅमिलीजला देण्याचं कामही केलंय, परंतु हे काम जरा अजून गतीनं होण्याची गरज आहे. कारण 1,75,000 लोकांनी मागणी केलेली आहे आणि 25,000 लोकांनी आतापर्यंत दिलंय. तर ते आपण गतीनं करण्याच्या दृष्टिकोनातूनची कार्यवाही ताबडतोबीनं अध्यक्ष महोदय निश्चित प्रकारे करूया. अध्यक्ष महोदय नाही लगेच देतो, सांगतो ते पण सांगतो. मला वाटतं आगीच्या बाबतीत मी एक सांगेल, एक सेकंद डिस्टर्ब नको, 2 मिनिटात संपवतो. आगीच्या बाबतीत सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी काही भंडारा आणि अहमदनगरची उल्लेख करून सांगितलं. निश्चित प्रकारे अत्यंत दुर्दैवी घटना आहेत. म्हणजे त्याचं कोणी समर्थन करण्याचं कारणच नाही की खूप दुर्दैवी आहेत, दुःखद आहेत. आणि त्यामुळे त्यापासून ताबडतोबीनं बोध घेऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई तर केली आहे, पण त्यापासून बोध घेऊन आपण पूर्ण फायर ऑडिट करण्याचं काम राज्यभरातल्या सगळ्या दवाखान्यांमध्ये केलंय. आणि अध्यक्ष महोदय DPDC मधून माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी सर्व कलेक्टर्सला आणि पालकमंत्र्यांना सूचना दिलेली आहे की पहिलं काम ऑडिटचं त्याला निधी द्या आणि ते पूर्ण करा. तर त्या बाबतीत मोठ्या पद्धतीने हे काम चालू आहे आणि ते काम पूर्ण केलं जात आहे हेही मला या निमित्ताने सांगायचं की जेणेकरून अशा घटना घडू नयेत. त्याचबरोबर खरेदीच्या बाबतीत जास्त दराने खरेदी करून भ्रष्टाचार झाला असंही काही मुद्दा या ठिकाणी सांगितला. मी सुरुवातीला सांगितलं की हे सर्व अधिकार खाली देण्यात आलेले होते, पण त्यामध्ये देवेंद्रजी जर कुठलाही कॉन्क्रीट पुरावा असेल कधीही द्या. आमचं म्हणणं आहे कधीही त्याची पारदर्शक चौकशी करूया, कारवाई करूया. त्याच्यात कोणाला पाठीशी घालण्याचं अजिबात कारण नाही. आपण सांगितलं काही गाद्या जास्त दराने घेतल्या, काही PPE किट जास्त दराने घेतल्या, जे काही असेल, ज्या काही गोष्टी असतील, जरूर माझं म्हणणं आहे की या गोष्टी कुणीही समर्थन करण्याचं कारण नाही. त्याही गोष्टींची कारवाई करण्याची आमची कधी तयारी राहील हाही माझा या निमित्ताने विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. बाकी छोटे प्रश्न आहेत. आशाला मानधन आम्ही वाढवलेलं आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या असं कुल साहेब म्हणतात, परंतु ते आत्ता लगेच शक्य नसतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.